आपल्या सोबत जगातील दुसऱ्या क्रमांकावरील गोल्ड माइन कंपनीचे मालक माननीय रोहित पिसाळ हे आपल्या भेटीला आलेले आहेत. ते 15वी जागतिक बौद्ध धम्म परिषद किनवट येथे उपस्थित राहण्यासाठी दाखल झाले असून या निमित्ताने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मी आज किनवटला आलेलो आहे आणि ह्या धम्म परिषदेला माझी आज हजेरी आहे. म्हणजे इथल्या भागामध्ये खूप धम्म परिषद होत आहेत, पण त्या धम्म परिषदेला आउटपुट पण आलं पाहिजे. म्हणजे प्रयत्न चालू आहेत, पण मी लोकांमध्ये नाराजगी पण बघतोय. इथे गाणी गाणारे जर नसतील तर त्या धम्म परिषदेमध्ये कोणी येत नाही आणि हे खूप मोठी शोकांतिका आहे. हे असं होऊ नये आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक धम्म परिषदेमध्ये फक्त धम्माचंच ज्ञान दिलं जावं असं मलाही वाटतं. आणि इथल्या लोकांनी हा एक एंटरटेनमेंट प्रोग्राम नसावा. हा एंटरटेनमेंट प्रोग्राम नाही. तर इथे सगळ्यांनी मिळून ॲज अ बुद्धिस्ट मी आपल्या सगळ्या बौद्ध बांधवांना मी एक मेसेज देण्याची माझी इच्छा आहे की आपण एक बुद्धिस्ट आहोत आणि ह्याला म्हणजे एका काळी धर्माच्या नावाने देवदासी प्रथा सुरू झाली होती. तर हे असं स्वरूप पुन्हा आपल्या धम्म परिषदेला येऊ नये एवढं सांगू इच्छितो. किनवटमध्ये 2 धम्म परिषद होत आहेत, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? मला त्याच्याबद्दल खरंच माहित नाहीये. मी ज्या धम्म परिषदेमध्ये आलेलो आहे मी फक्त त्याच्याविषयीच बोलू शकतो. धन्यवाद. जय भीम. थँक्यू.